नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं हार्दिक स्वागत करतो। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात मे महिन्याच्या हप्ते वितरणासंदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रॉपर आणि खात्रीशीर माहिती देणार आहोत। तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळ्यांना माहितीच आहे की मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये साधारणतः 12 तारखेपासून ते 15 तारीख आणि त्याच्यानंतर पुन्हा पात्र लाडक्या बहिणींना मार्च आणि एप्रिल असे 2 हप्ते वितरित झाले। तर ज्या बहिणींना हे हप्ते आलेले आहेत अशा सर्वच लाडक्या बहिणी मे महिन्याच्या हप्ते वितरणासाठी पात्र आहेत आणि साधारणतः मे महिन्याचा हप्ता आहे तो कधी जमा होणार याचीच उत्कंठा लागलेली आहे। जून महिना सुरू झालेला आहे, तर हा जो लाभ आहे तो इतर महिन्यांसारखाच म्हणजे सर्वात प्रथम JR प्रसिद्ध होईल, त्याच्यानंतर हप्ते वितरणाची घोषणा आणि त्यानंतर लाभ वितरण म्हणजे साधारणतः 8 दिवसांचा कालावधी या हप्ते वितरणासाठी लागणार आहे। आणि चालू महिन्यामध्ये म्हणजे जून महिन्यामध्ये येणारा हप्ता हा केवळ मे महिन्याचा येणार आहे। जून महिन्याचा लाभ वितरण जुलैमध्ये जाऊ शकतो आणि याच पार्श्वभूमीवरती अनेक ठिकाणाहून म्हणजे शासनाचा असा JR आहे की दरवर्षी लाडक्या बहिणींची EKYC होणार आहे, तर यावर्षी देखील EKYC होणे अपेक्षित आहे। साधारणतः 15 जून नंतर ही EKYC पात्र लाडक्या बहिणींना करण्याची प्रोसेस सुरू होण्याची दाट शक्यता आहे। EKYC काही नवीन नसणार आहे, जशी मागच्या पद्धतीने मागच्या वर्षी तुम्ही EKYC केली तशाच प्रकारची EKYC तुम्हाला करावी लागणार आहे। तर अशा प्रकारची अपडेट आहे। साधारणतः मे महिन्याच्या हप्ते वितरणाची घोषणा या चालू आठवड्यापासून पुढील आठवड्यापर्यंत हा JR जो आहे हप्ते वितरणाचा कोणत्याही वेळी पोर्टलवरती प्रसिद्ध होईल आणि त्याच्यानंतर साधारणतः दुसऱ्या ते तिसऱ्या आठवड्यामध्ये आपण सांगतोय जूनच्या दुसऱ्या ते तिसऱ्या आठवड्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींना हप्ते वितरणाचा JR आणि त्याच्यानंतर मे महिन्याच्या हप्ते वितरण जे 1500 रुपयांचा लाभ आहे तो त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये हप्ता जो आहे तो वितरित होण्याची शक्यता आहे। कारण का मे महिन्यामध्ये 2 हप्ते एकत्रित देण्यात आले, त्यामुळे लगेचच लक्षात घ्या की तिसरा हप्ता आहे तो वितरित होत असतो। काही कालावधी गेल्यानंतरच लाभ आहे ते वितरित होत असतं। आणि याचबरोबर ज्या लाडक्या बहिणींना मार्च आणि एप्रिलचा हप्ता आले नाही या अशा लाडक्या बहिणींसाठी देखील खरोखर पात्र असणाऱ्या लाडक्या बहिणींना कागदपत्र पडताळणीची म्हणजे फेर तपासणी केली जाणार आहे आणि त्यांना पुन्हा पात्र करून लाभामध्ये आणलं जाणार आहे। तर ही देखील मोठी बाब आहे। त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील ज्या पात्र लाडक्या बहिणींना मार्च आणि एप्रिलचा हप्ता आला तर अशा लाडक्या बहिणींना मे महिन्याचा हप्ता साधारणतः जूनच्या दुसऱ्या ते तिसऱ्या आठवड्यामध्ये येणार आहे। हप्ते वितरणाचा JR मात्र कोणत्याही वेळी प्रसिद्ध होऊ शकतो, आपण या संदर्भात वेळोवेळी माहिती देत आहोत। तर अशा प्रकारची आत्ताची महत्त्वाची बातमी आहे। संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणीपर्यंत नक्की शेअर करा। 2 हप्ते एकत्रित म्हणजेच मे आणि जून 3000 रुपये मिळणार नाही आहेत। येणारा हप्ता हा केवळ मे महिन्याचाच हप्ता येणार आहे। अनेक ठिकाणी सांगितलं जात आहे की हप्ते वितरण सुरू झालेलं आहे, 3000 रुपये लाडक्या बहिणींना मिळणार, तर ही बातमी चुकीची आहे। येणारा लाभ हा केवळ आणि केवळ मे महिन्याचाच येणार आहे। साधारणतः जून महिन्याच्या दुसऱ्या ते तिसऱ्या आठवड्यामध्ये हप्ते वितरण होण्याची शक्यता आहे। आपण देखील या संदर्भात माहिती देतच आहोत। तुमच्या जर काही शंका या संदर्भात असतील तर आपल्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये नक्की कळवा। ज्यांना मार्च आणि एप्रिलचा हप्ता आलेला आहे अशा सर्वच लाडक्या बहिणींना जो हप्ता आहे मे महिन्याचा तो येणार आहे। ज्या लाडक्या बहिणींना हप्ते आले नाही आहेत त्यांची कागदपत्र पडताळणी होईल आणि त्यानंतरच पुढची प्रोसेस होणार आहे। तर अशा प्रकारची ही महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत नक्की शेअर करा। योजनासंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।